आमच्या घरी ना खूप सारे असे गुलाब आणून ठेवलेले. मग मी म्हटलं तर हे वेस्ट जाण्यापेक्षा आपण त्याचे एक काहीतरी बनवू. आणि गुलाब म्हटलं तर पहिलं आठवते म्हणजे गुलाबजल. सो मी ते बनवायला घेतलं आणि इथं गरम पाणी करायला ठेवल्यानंतर ते पाकळ्या टाकायच्या. ह्याचे 2 वेज आहेत, एक म्हणजे विदाऊट कलर आणि कलर. पण विदाऊट कलरला खूप गॅस जातो, म्हणून म्हटलं आपण ही क्विकवाली रेसिपी बनवूया. आणि त्या गुलाबाचा कलर जेव्हा असा टर्न आउट होईल तेव्हा समजून जायचं की आपलं गुलाबजल तयार आहे. आणि हा किती सोपा वे तुम्ही पण बघू शकता. फक्त आपल्याला उकळून त्याचं पाणी काढायचं आहे आणि झालं, आपलं गुलाबजल तयार आहे. ह्याचा प्लस पॉईंट म्हणजे हे आहे की हा नॅचरली आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे. म्हणजे मी पण आठवडे झाले ते अप्लाय करते आणि खरंच मला रिझल्ट्स ते दिसलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला हे प्रेफर करेन की हे बेस्ट वे आहे. ह्याचा आपण एक सेकंड यूज पण करू शकतो. ते म्हणजे आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, ॲलोवेरा घ्यायचा आहे, त्याला पूर्ण एजेस त्याचे कट करून त्यातला जो जेल आहे तो फॉर्म आपल्याला हवा आहे बेसिकली. आणि एका वाटीत किंवा कशात तर तुम्ही जे आपण नॅचरली गुलाबजल बनवलेलं आहे ते घ्यायचं आणि त्यात हे ॲलोवेरा मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर माझ्याकडे एक असं छोटा आईसवालं आहे, म्हणजे जे आपण स्किनसाठी वापरतो, तर मला नाव आठवना. त्यात मी सिम्पली हे जे सोल्युशन आहे ते टाकलं आणि त्याला बंद करून डीप फ्रीज होऊ दिलं. आपण जे डीप फ्रीज करायला ठेवलेलं ते काही असं दिसतंय. आणि रोज सकाळी हे तुम्ही असं स्किनला पूर्ण अप्लाय करू शकता, जेणेकरून आपली स्किन आहे ती खूप भारी होते. आणि ह्यात नॅचरली गुलाबजल प्लस ॲलोवेरा असल्यामुळं ह्यानी काहीही तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही. सो आय थिंक मी तर याला 10 आउट ऑफ 10 देईन, कारण की माझ्या स्किनवरचे भरपूर पिंपल्स ह्याच्यामुळे गेलेले आहेत. सो यू मस्ट ट्राय.